भानुदास पाटील खुश आहेत. अरके द ग्रेट मराठा कैवल्य पाटील बंधूने खूप चांगलं लीड केलं. चला या जितूशेठ गवळी साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर या. आपला संघ घेऊन यायचा आहे लवकरात लवकर त्वरित, कारण घड्याळ 3:30 वाजलेत. आपल्याला लवकरात लवकर दीपेश दिंडेकर कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय चांगला खेळ, खेळीमेळीच्या वातावरणात खऱ्या अर्थानं आज खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेचा सांगता आपल्याला पाहायला मिळाला. लीग स्टेजच्या फॉर्मॅटमध्ये खूप चांगली संकल्पना मांडली प्रत्येक 12 संघ मालकांनी. तिन्ही टीम मी विनंती करेन की खुर्च्या घेऊन आपण या. आपली स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे आणि आपण खुर्च्या घेऊन लगेच यायचंय. या चला लवकरात लवकर तिन्ही टीमला मी विनंती करेन की प्लीज लवकरात लवकर या. चला सामन्याला आपण एकंदरीत सुरुवात तर केली, परंतु आता मात्र आपण सातत्याने पाहिलंय की आता बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. प्राइज डिस्ट्रीब्युशन चला या लवकरात लवकर या. सर्वांना विनंती करेन. चला मॅन ऑफ द मॅच विशाल रावते या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 100 धावा पूर्ण केल्या. सुपर्ब बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. आणि आता आपण देऊया मॅन ऑफ द मॅच विशाल रावते. प्लीज या. विशाल रावते आपण यायचं आहे लवकरात लवकर या प्लीज. सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण व्यासपीठाच्या समोर या. सर्व खेळाडू, तिन्ही संघाचे सर्व खेळाडू प्लीज लवकरात लवकर या. आणि आता आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशनला या ठिकाणी सुरुवात करतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहिलं चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्याच्या मार्गावर ही स्पर्धा पूर्णत्वास नेणारे आमचे कोर कमिटीचे आयोजक, सर्व संघ मालक जनक भोईर खुश आहेत संघाच्या कामगिरीवर. विशाल रावते ग्रेट बॅटिंग. जितूशेठ गवळी साहेब यांना मी विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपण अस्नस्तन व्हायचं आहे. मोहनदादा पाटील यांना विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर या, विराजमान व्हायचं आहे. सर्व संघ मालक विशाल रावते यांना आपण पाहू शकलात. अतिशय सुंदर खेळी. देवानंद राऊत जय महाकाल मालजीपाडा टीमचे ओनर यांना सुद्धा मी विनंती करेन. चला लवकरात लवकर या. आपण सुरुवात करणार आहोत प्राइज डिस्ट्रीब्युशनला. संदीपजी गावण सर आमच्या समोर जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. या आपण सुप्रीमो स्कोरर आदरणीय संजयजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज या. आपण आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. अतिशय इत्थंभूत माहिती आणि खूप छान पद्धतीने लेखाजोगा वेगवेगळ्या पेनांचा वापर आणि थेट सुप्रीमो सारख्या टुर्नामेंटमध्ये लगातार मात्र ज्यांनी खूप चांगली स्कोरिंग केले. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आज जुचंद्र गावाचं नाव झळकावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत असे संजयजी म्हात्रे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. शिवाजी भुरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. संजयजी म्हात्रे अतिशय नेत्रदीपक कामगिरी करतायत स्कोररच्या भूमिकेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विजय कांबळे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. वेगवेगळ्या विभागात जाऊन चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा कला दाखवलेली आहे. तर विजय कांबळे यांना सुद्धा मी विनंती करेन आपण या. धन्यवाद संजयजी म्हात्रे साहेब. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेटर्स यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण त्वरित या.
आपण विजयजी कांबळे यांचं यथोचित स्वागत सन्मान पालघरमध्ये येऊन सुद्धा मात्र नावजेच्या मैदानात असतील भंडारी प्रीमियर लीग नंडोरे या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतायत आयुष सावंत पालघरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय सुंदर ज्यांनी स्कोरिंग केलेली आहे असे विजय कांबळे बोलत नाहीत परंतु ते पेनाने मात्र जरूर उत्तर देतात. का विजयजी कांबळे आज आपण मनोगत व्यक्त करावं अशी इच्छा प्रकट करतो. विजयजी कांबळे 2 शब्द या स्पर्धेविषयी. थँक्यू व्हेरी मच. तदनंतर हिमालय पाटील ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली वेगवेगळी सदाबहार गीतं ज्यांनी मात्र ऐकवली श्रवण इंद्रियांपर्यंत असे याच गावातील अनमोल रत्न आणि एक सुंदर कलाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे हिमालयजी पाटील गायक असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं वादन हे सुद्धा आपण पाहिलं. जी दीपवालीची पहाट राईच्या गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आणि हे कलाकार आहेत आरके दादा या ठिकाणी आपण पाहत आहेत. चैतन्य कारकंडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज जाणून बुजून तर आउट झालेलं नाही आहे हे प्राईज आहे आणि चैतू आपण हे घेऊन जायचं आहे. तरी आपण हिमालय पाटील जे डीजे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते युवराज डीजे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच हिमालयजी पाटील. मंडप डेकोरेटर्स भाईदास पाटील सोन्यादादा अतिशय खूप चांगलं सहकार्य केलंय. भाईदास पाटील सोन्यादादा आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम व्यक्तिमत्व पाहायला मिळतं संपूर्ण सजावट आपल्याला पाहायला मिळाली. मंडप डेकोरेटर्स भाईदास पाटील सोन्यादादा यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो शिवाजी भुरे यांच्या वतीने आणि चॅम्पियन प्रीमियर लीगच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. तर प्रिन्स मूवीज सुंदर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळाली. प्रिन्स मूवीजचे संजयजी गुळवी. चला या टीम संपूर्ण टीम या. चला बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. रवी गुळवी यांना विनंती करेन. रवी गुळवी या आपण लवकरात लवकर या. प्रिन्स मूवीज अतिशय सुंदर पद्धतीने मात्र क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळाली. 10PL सारखी एक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ज्यांनी कव्हर केली आणि आज लाखिवलीचं नाव हे मात्र खूप चांगलं गावाचं नाव आपण पाहत आहेत उंचावलं गेलंय. चला 5 मिनिटात जर या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर जर आले नाही तर बक्षीस कोणालाही मिळणार नाही. प्लीज लवकरात लवकर या. आरके दादा फक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन जितू शेठ गवळी साहेब प्लीज या. आपण विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्लीज जितू शेठ गवळी साहेब एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. मोहनदादा पाटील यांना सुद्धा मी विनंती करेन. त्याचप्रमाणे देवानंद राऊत साहेब जय महाकाल मालजीपाडा टीमचे ओनर या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला लवकरात लवकर या. 5 मिनिटात आपण जर आले नाही तर बक्षीस वितरण लगेच सुरू केलं जाणार नाही. या संदीपजी गावण सर आमच्या समोर जोडले गेलेत. चला लवकरात लवकर या. चला या. चला सुरू करूया आपण बक्षीस समारंभ. आणि खास करून जुचंद ग्रामस्थांचा मी खरोखर आभार मानतोय की त्यांच्या सहकार्यामुळे या ग्राउंडची स्पर्धा पार पडली. मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद शिवाजी भुरे साहेब.
आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब दाढीबाबा यांच्याकडून अमित यादव या गोलंदाजासाठी दुधनातला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. त्याबद्दल अमित यादव खूप चांगली गोलंदाजी हाताळली, त्याबद्दल आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. दाढीबाबा आपला मनपूर्वक धन्यवाद. तर सर्वाधिक चौकार या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहेत ज्यांनी ठोठावले गेले आणि अतिशय उत्कृष्ट दर्जेदार कामगिरी केली असा ठरतोय विशाल रावते. 8 सामन्यांमध्ये 8 चौकार मारून सर्वाधिक चौकार मारण्याची किमया साध्य करणारा विशाल रावते. देवानंद राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी त्यांना विनंती करीन की त्यांच्या शुभ हस्ते विशाल रावते या ठिकाणी येत आहेत. तर आपण या सर्वाधिक चौकार 8 मॅचेस मध्ये 8 चौकार ठोठावणारा विशाल रावते ठरतोय सर्वाधिक चौकार मारण्याचा हिरो. आणि इथे देवी आपण सर्वाधिक चौकार आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय देवानंद राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. जय महाकाल मालजेपाडा टीमचे ओनर धन्यवाद विशालजी रावते. आणि त्याचप्रमाणे देवानंद राऊत साहेब आपण आसनस्थान व्हायचं आहे, विराजमान व्हा. तदनंतर सिक्सर किंग ची ट्रॉफी आपण कोणीतरी कलेक्ट करा. हितेंद्र भोईर पाती त्यांच्यापर्यंत ही ट्रॉफी जरूर देतील. हितेंद्र भोईर पाती यांना आपण पाहतायत त्या रेसमध्ये जरूर होते भरपूर सिक्सर किंग, परंतु एकच खेळाडू निवडला गेला ज्यामध्ये त्यांनी ओव्हरटेक केला आणि 7 षटकार. मी जितू शेठ गवळी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या भूषण भोईर यांच्यासाठी सुद्धा येऊ द्या. 7 षटकारासहित या टुर्नामेंटमध्ये सिक्सर किंग ठरला गेला आणि जितू शेठ गवळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करीत आहोत. तदनंतर उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, 8 सामने 6 झेल, त्याचप्रमाणे 1 धावबाद असा मात्र जो खेळाडू ठरला गेलाय आरके द ग्रेट मराठा टीमचा. ओळखा पाहू कोण? अजून एकदा 2 नॉमिनीमध्ये होते आणि त्यामध्ये रवी वाघमारे, परंतु ओव्हरटेक केलं ते आपण पाहू शकतायत. मिस्टर तेजस उंद्रे ठरतायत बेस्ट फिल्डरचा किताब, बेस्ट फिल्डर ऑफ द अवॉर्ड. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन आरके दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. त्या संघाचे ओनर ज्या पद्धतीने आपण पाहतायत गडी बाद केले. एनएगएसएस 7 सामने 7 षटके 14 चेंडू निर्धाव 57 धावा आणि 9 गडी बाद. आणि तो ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द अवॉर्ड मिस्टर हितेंद्र भोईर पाती. जय महाकाल मालजीपाडा टीमचा बेस्ट बॉलर ऑफ द अवॉर्ड. या आपण हितेंद्र भोईर पाती अतिशय सुंदर षटकं ज्यांनी हाताळली. 7 सामने 7 षटके 14 चेंडू निर्धाव 57 धावा आणि 9 गडी बाद. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग बाय बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा हितेंद्र भोईर पाती ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर. तर या आपण ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन समित जे पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. जय महाकाल मालजीपाडा टीमचा आणि त्यांच्या संघातील एक खेळाडू आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने ही ट्रॉफी आपण पाहू शकाल. एकदा जोरदार टाळ्या हितेंद्र भोईर पाते यांच्यासाठी. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. अतिशय सुंदर गोलंदाजी केली, फलंदाजांना थैथया नाचवलं आणि 9 गडी बाद केले.
आपल्या बोटांतील जादू दाखवली. थँक्यू व्हेरी मच समीरजी पाटील. हितेंद्र भोईर पाती, कसं वाटतं एकंदरीत? गेल्याच वीकमध्ये आपण पाहिलं तर JPLला मॅन ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळालं, मोटरसायकल मिळाली, मालिकावीर. ती मात्र तुझं स्वप्न होतं. एक तू चांगला खेळी करतोयस आतापर्यंत, परंतु एक स्वप्न असतं की मला काहीतरी मात्र माझ्या आयुष्यात कमवायचं आहे. ते गेल्या वेळेला तुम्ही कमवलं, पुन्हा एकदा मात्र सातत्य ठेवलं गेलं. काय म्हणशील? ती ट्रॉफी मारायची, ही आम्हाला ट्रॉफी मारायची होती, पण थोडं मिस्टेकमुळे आम्ही हरलो. नक्कीच टीमचा सपोर्ट कसा राहिला आणि ओनरचा सपोर्ट कसा राहिला? ऑनर सपोर्ट भरपूर लागला आणि आमच्या टीमचं कॉम्बिनेशन एकदम एक नंबर होतं. नक्की चॅम्पियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी मात्र आतुरलेले होते. पुढच्या वर्षात अजून मात्र नाविन्य करण्याची जरूर इच्छाशक्ती आहे, परंतु या ट्रॉफीचं एकंदरीत चॅम्पियन प्रीमियर लीगचं कसं तू कौतुक करशील? समीर दादा, समीर, शिवाजी पुरे यांनी खूप चांगली टुर्नामेंट भरली आणि पुढच्या वर्षी टुर्नामेंट हे आम्हीच मारू. क्या बात आहे, हा विश्वास आहे. एकदा जोरदार टाळ्या हितेंद्र भोईर पाती. कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द अवॉर्ड चॅम्पियन प्रीमियर लीगचा सीझन 1चा ठरतोय, ज्याने 8 सामने, 8 डाव, 3 वेळा नाबाद, 76 चेंडूमध्ये 132 धावा आणि 8 चौकार व 7 षटकार, सर्वाधिक जबरदस्त बॅटिंग केली अशा प्रकारचा सर्वोत्कृष्ट फलंदाज एनी गेसेस. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज यावेळेला ठरतायत मिस्टर विशाल रावते, आरके द ग्रेट मराठा टीमचा अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा. मी विनंती करेन चैतन्य खारखंडी आणि पराग पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या विशाल रावते. रन मशीन, सातत्य, कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळाली आणि ठरला विशाल रावते. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खूप सुंदर पद्धतीने त्याची बॅटिंग, बॉलिंग राहिले आणि सोनिका माता मालोडी संघाचा नेहमीच मात्र एक संकटमोचक आपल्याला पाहायला मिळतो. दिलीप भोईर मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. तर थँक्यू व्हेरी मच चैतन्य खारखंडी. तर विशाल रावते, काय म्हणशील? ज्या पद्धतीने तुम्ही अगोदर सुद्धा बाईट दिली होती, ओपिनियन केलं होतं, परंतु आता ट्रॉफी घेताना कसा आनंद आणि फील कसं करतोयस? खूप आनंद झाला, कारण मला मॅच जिंकायची होती आणि माझ्यावर खूप प्रेशर होता, कारण बंधुदा पहिलाच आऊट झाला होता पहिलेच ओव्हरला. त्या 3 मॅच लगातार तो आऊट होऊन ते प्रेशर माझ्यावर मलाच झेलायला लागलं होतं, रवी आणि मी दोघेजण. नक्की सारखे दादा आणि मोहनदादा पाटील यांचा किती सपोर्ट राहिला आणि खूप काही एन्जॉय सारं केलं? खूप सपोर्ट राहिला, अजूनपर्यंत खूप सपोर्ट आहे आणि 3 दिवस खूप एन्जॉय केला. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. हे होते विशाल रावते, ठरतात बेस्ट बॅटर ऑफ द अवॉर्ड 2024 चॅम्पियन प्रीमियर लीग. तदनंतर आपण जाऊया इमर्जिंग प्लेअर ऑफ दी. जर आपण पाहिलं तर CPL समीर राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करायचं आहे. नवोदित खेळाडूंना जो मात्र आपण संधी देतो आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी ते तत्पर असतात आणि त्यासाठी मात्र ही ट्रॉफी ठेवली जाते आणि त्यामध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ दी CPL आपण पाहू शकाल, ज्यांनी फलंदाजी करताना 7 सामने, 7 डावं, 3 वेळा नाबाद, 38 चेंडूमध्ये 68 धावा केल्या. गोलंदाजी करताना 7 षटके, 17 चेंडू निर्धाव आणि 58 धावात 5 गडी बाद केले, तसे 4 झेलसुद्धा टिपले. म्हणजेच ऑल ओव्हर जर परफॉर्मन्स पाहिला तर खूप चांगला राहिला नवोदित खेळाडूचा आणि तो नवीन चेहरा एनी गेसेस. अजून एकदा, यस ॲब्सोल्युटली राईट, केवल घरत ठरतोय इमर्जिंग प्लेअर ऑफ दी CPL 2024 सीझन 1. केवल घरत, जय महाकाल मालजीपाडा टीमचा केवल घरत नवीन चेहरा, नवोदित खेळाडू. मी समीर राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं आणि केवल घरत यांच्यासाठी जोरदार टाळ्या या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी वेल, युटिलिटी खेळाडू आपण पाहत आहेत, सर्व फॉर्मॅटमध्ये ॲग्रेसिव्ह असा खेळाडू केवल घरत. थँक्यू व्हेरी मच समीरजी घरत. तर केवल घरत, कसं वाटतं एकंदरीत? प्रथमतः ही घरी गेल्यानंतर सकाळी सकाळी मात्र कोणाच्या हातामध्ये ट्रॉफी देशील? आईच्या. आईवर खूप प्रेम असतं हे आपण सातत्याने जाणले. कसं वाटलं एकंदरीत
कसा आनंद फील कसा करतो? जरी तुम्ही बॅकफुटला राहिले परंतु तुझाच चांगला खेळ राहिला, ही खूप महत्त्वाची भूमिका राहिली. तर परफॉर्मन्सबद्दल आणि टीमवर्कबद्दल काय म्हणशील? टीमवर्क खूपच चांगलं होतं, कारण की सर्वांचं कॉर्डिनेशन एकदम खूप चांगलं होतं आणि सेमीफायनलच्या मॅचला थोडा फ्लॉप गेलो म्हणून आम्ही हारलो. नक्कीच ओनरचं कसं धन्यवाद व्यक्त करशील? ओनरनी जी आमच्यावर विश्वास ठेवला तो आम्ही साध्य केला, पण थोडंसं बॅकफुटला राहिलो बाकी. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. हे होते नवोदित खेळाडू इमर्जिंग प्लेअर ऑफ दी CPL. कॉंग्रॅच्युलेशन केवल घरत. आणि तदनंतर आता आपण जाऊया जे तृतीय पारितोषिक, थर्ड प्राइज आपण पाहत आहेत. जय महाकाल मालजीपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. तृतीय पारितोषिक जय महाकाल मालजीपाडा, या आपण तृतीय पारितोषिक या आपण समोर या ठिकाणी घेणार आहोत आणि खूप सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. तर या आपण तृतीय पारितोषिक जय महाकाल मालजीपाडा टीमचे कॅप्टन यावला हितेंद्र भोईर पाती येत असताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत स्वतः समित जी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तृतीय पारितोषिक जय महाकाल मालजीपाडा टीम समीर राव सॅम. या नर्वस होऊ नका, अजून भरपूर प्रवास आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. तून केवल घरात आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन मालक 12च्या 12 संघ मालकांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कळत न कळत जर कोणी चुकून सन्मानासाठी राहिलं असतील तर त्यांचं सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि कैवल्य पाटील बंधू यांना विनंती करेन, कैवल्य पाटील बंधू जास्तीत जास्त वेळ न घेताना आपण थोडक्यात पुढच्या वर्षी ही स्पर्धा तर अतिशय उत्तम झाली आणि याहीपेक्षा आणखी चांगलं काहीतरी करण्याचा उद्देश ठेवून पुढच्या वर्षी अशी स्पर्धा आम्ही पायगाव येथे ठेवण्याचा आमचा मानस असेल, त्याला तुम्ही सहकार्य दिलं तर. थँक्यू व्हेरी मच जितू शेठ गवळी, आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि कैवल्य पाटील बंधू कसं झालं टीमवर्क आणि खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी पाहूनच मात्र तुमचं हृदय मात्र या ठिकाणी वर खाली होत होतं. लाईव्ह थोडंसं दाखवायचं आहे जरा प्लीज. आपण कॅप्टनची ओपिनियन घेऊया आणि त्यानंतर चॅम्पियन दाखवूया. त्या ठिकाणी संघ आर के द ग्रेट मराठा. कसं वाटलं कैवल्य पाटील एकंदरीत चॅम्पियन प्रीमियर लीग खेळताना? खूप चांगला अनुभव आला आणि सर्वांचं आता परत नावं सर्वांची घेत नाही, त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सर्वांच्या म्हणजे साथीने ही टुर्नामेंट सक्सेस झाली. आणि जितूदादा बोलले त्याप्रमाणे पुढच्या वर्षी ते त्यांच्या इकडे ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचा म्हणजे त्यांचा मानस असेल. पण त्यांना पण खूप शुभेच्छा आहेत. आणि ही टुर्नामेंट मला रणजितने आणि मोहनने संधी दिली खेळायची, मला आयकॉन प्लेअर म्हणून. आणि मी असं मला वाटतं की मी ते सार्थक करून दाखवलं असं. तर त्यासाठी रणजित आणि मोहन यांचं धन्यवाद. नक्की शेवटचा प्रश्न असेल, मात्र चॅम्पियन आपण पाहिलं तर असं वाटतं जरा IPLचा लुक या ठिकाणी जरूर दिसतोय. नक्कीच IPLचा लुकच आहे आणि माझे प्लेयर्सनी म्हणजे खूप सपोर्ट केला आणि चांगला परफॉर्मन्स केला आणि त्याच्यामुळे मी ही चॅम्पियन झालो. समितने तर चॅम्पियन म्हणजे ही चॅम्पियन लीगचा त्यांनी सर्वात मोठा परफॉर्मन्स केला, की ही चॅम्पियन लीग त्यांनी आणि शिवाजी भुरेंनी भरवली.